नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीने कामकाज करू शकते. त्या अगोदर बुधवारी जे काही कामकाज झालेलं आहे, गुरुवारी सुट्टी असल्यामुळे बुधवारीच निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांची एक्सपायरी झालेली आहे. हे जर कामकाज पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल अतिशय नॅरो रेंजमध्ये एक्सपायरी होताना पाहायला मिळालेली आहे. म्हणजे जर दिवसभर अगदी पाहिलं तर दुपारी अगदी 2 वाजेपर्यंत 1:30 ते 2 वाजेपर्यंत काहीही नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे कॉल असू देत किंवा पुट असू देत, खास करून ऑप्शन बायरची गोष्ट करतो मी. जर बायर असाल तर कॉल किंवा पुट दोन्हींचं प्रीमियम अगदी इरोजन होताना तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. अगदी छोटंसं प्रीमियम होऊन राहिलेलं आहे. म्हणजे काहीही रिटर्न मिळालं नाही आहे. म्हणजे अगदी 20-30च्या प्रीमियमचा ट्रेड एखादा तुम्ही घेतलात तर तो 35-40 जात होता. 35 म्हणजे अगदी फास्ट मुवमेंट होत होती एका कॅन्डलमध्ये, पण परंतु पुन्हा तो 15ला येत होता. 15वरून पुन्हा 20-25 जात होता पुन्हा. म्हणजे कोणताही डिरेक्शनल मूव अगदी दुपारपर्यंत मिळालेला नाही आहे. दुपारनंतर सुद्धा काही वेगळं घडलेलं नाही आहे. म्हणजे जो काही हाय बनवलेला होता ना, फक्त एकदा तो ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला, तोही अगदी 3च्या आसपास एक कॅन्डल बनवली आणि पुन्हा क्लोजिंगला त्या हायच्या खाली येऊन मार्केट बंद झालेलं आहे. खास अशी काही मुवमेंट आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी कमीत कमी पाहायला मिळालेली नाही आहे. हां, हे या कॅन्डल जर टार्गेट करून तुम्ही छोटे मोठे ट्रेड प्लॅन केले असतील ना, की अगदी 10 पॉईंट 15 पॉईंट 20 पॉईंट इन द मनीची गोष्ट करतो आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार प्रॉफिट जनरेट झाला असणार आहे. परंतु एकतर ट्रेलिंग असेल किंवा प्रॉफिट बुकिंग या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरलेल्या असणार आहेत का. म्हणजे ज्यांना प्रॉफिट दिसला जरी असेल ना, तो बुक केला नसेल तर पुन्हा तो मायनसमध्ये किंवा निगेटिव्हमध्ये कन्वर्ट होताना तुम्हाला पाहायला मिळालेला असणार आहे. आता याच अनुषंगाने आपण उद्या कशा पद्धतीने कामकाज करू शकतो का. आज रमजान ईदनिमित्त मार्केट आपलं बंद आहे, परंतु बाकीचे मार्केट सुरू आहेत. आणि आत्ता जर तुम्ही पाहिलं तर काल डाऊमध्ये चांगला मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. जो इन्फ्लेशनचा डेटा आहे वगैरे वगैरे त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु त्याच्यामुळे एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. आत्ता ज्या टायमिंगला मी हा व्हिडिओ बनवतो आहे, गिफ्ट निफ्टीत जवळजवळ 150 ते 1.25 पॉईंट कंटिन्यूअस मायनस आहे. मग या अनुषंगाने जर मार्केट आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग होताना पाहायला मिळालं तर आपले रिॲक्शन कशी असली पाहिजे किंवा काय रिॲक्ट केलं पाहिजे मार्केटवरती, हे खूप महत्त्वाचं आहे. आता त्यामुळे अपसाईड ही जी आहे ना, ती कॅप आहे. खास करून कॅप इन द सेन्स उद्यासाठी. उद्या आपल्याला याच्यावरती बाईंगची संधी शोधायची आहे. ती लेवल आहे 22,760 ते 75. हा जो झोन आहे, परंतु इथे जाण्याची शक्यता खूप कमी आहे. पण गेल्या काही दिवसापासून आपण काय पाहतो, मोठं जरी गॅपडाऊन दिसत असलं ना गिफ्ट निफ्टीमध्ये, तरी फ्लॅट किंवा थोडंफारच गॅपडाऊन ओपनिंग होताना पाहायला मिळते. आणि त्यानंतर कशा पद्धतीने आपला अप्रोच असला पाहिजे हे पाहूयात. अगोदर गॅपडाऊन जर झालं, ज्या पद्धतीने दिसतंय 100 ते 150 पॉईंटचं जर गॅपडाऊन होते ना, तर सगळ्यात महत्त्वाची लेवल मार्क करून ठेवा उद्यासाठी. ती असणार आहे 22,620. आता या 22,620च्या वरती ओपन होते किंवा खाली ओपन होते, यावरती पहिला ट्रेड आपला ठरणार आहे. जर याच्या वरती ओपन होते ना, तर हा एक मेजर सपोर्टचं काम आपल्यासाठी उद्या करू शकतो. जर इथे ओपन होतं आहे, इथे एखादा डबल बॉटम असेल किंवा थोडा वेळ सस्टेन करून नवीन कोणताही ब्रेकआउट बनवत असेल ना, तर डेफिनेटली पुन्हा एकदा आपण इथे बाईंगसाठीच जाणार आहोत. आणि अगदी 15 ते 20 पॉईंट आपला स्टॉप लॉस असला पाहिजे. उद्यासाठी स्टॉप लॉस स्ट्रिक्ट लावायचा आहे. स्टॉप लॉस असणार आहे. त्यानंतर मग पहिलं टार्गेट हे 680पर्यंत, अगदी 680. त्यानंतर जे काही आजचं क्लोजिंग आहे 720 730च्या दरम्यान, आणि त्याच्यावरती 775. मग मोठ्या गॅपडाऊननंतर आपण 775च्या वरतीच्या लेवल पाहणार नाही आहोत. जर झालं ब्रेकआउट तर ज्या लेवल आपण डिस्कस केलेल्या आहेत या अगोदर सुद्धा 830 वगैरे आहेत, त्या ओपन होतील, त्या लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट केले जातील. आता जर 22,620च्या खाली ओपन होत आहे तर ते पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. पहिली 5 मिनिट जे आहे ना, तर काहीच करत नाही. 5 मिनिट घ्या किंवा 15 मिनिट घ्या, मग पहिली कॅन्डल काय बनती आहे, ही कॅन्डल जर ग्रीन बनून वरती येते आणि मार्केट सस्टेन करते वरती 620च्या वरती, तर काय होऊ शकतं. पुन्हा एकदा दाखवतो. ही 1 मिनिट. ही 620ची जी लेवल आहे, जर कॅन्डल पहिलीच कॅन्डल याच्या वरती येऊन बंद होती, पहिली 15 मिनिटाची कॅन्डल, आणि पुन्हा एकदा इथे एखादं फॉर्मेशन बनवतं हायर आहे किंवा हा ब्रेकआउट येतो इथे नवीन, तर पुन्हा एकदा इथे बाईंग पोझिशन क्रिएट करायची. किंवा वरती येऊन सुद्धा जर या कॅन्डलचा लो ब्रेक होताना पाहायला मिळतो आहे, तर तुम्ही इथे डेफिनेटली पुटची पोझिशन ट्राय करू शकता, ज्याचं टार्गेट आपलं 22,520 इथपर्यंत असणार आहे. 22,520 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. 5-10 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करू शकता, कारण का 22,520च्या खाली आपण वीक होऊ शकतो मार्केटमध्ये. म्हणजे एक बेरिश फॉर्मेशन बनताना पाहायला मिळेल. जोपर्यंत 22,520च्या वरती आहोत, काही घाबरण्याचं कारण नाही आहे. म्हणजे इथून जवळजवळ 200 ते 250 पॉईंट, काही 520-500 ही जी सपोर्ट लेवल आहे ती महत्त्वाची आहे. याच्या खाली गेल्याच्या नंतर नवीन बेरिश फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळेल, आणि मग तिथून आपण नवीन पुढच्या पोझिशन घेऊ शकतो, ज्याचं टार्गेट हे 460 420 अगदी 300 ते 350 पर्यंतचा प्रवाससुद्धा आपल्याला उद्याच पाहायला मिळेल. याची शक्यता कमी आहे, परंतु उद्या 520 डिफेंड होणं खूप गरजेचं आहे. याच्या इथे आपल्याला अशा पद्धतीने ट्रेड. अजून दुसरी कंडिशन काय, याच्या खाली ओपन होतं आहे मार्केट आणि 620च्या वरती येतच नाही आहे. खाली ओपन होतं आहे, इथे 620 टेस्टिंगला येते. म्हणजे पहिली कॅन्डल इथेच बनते आणि 620 जरी तिचा हाय ब्रेक झाला तरी लक्षात ठेवा, 620च्या खाली हाय ब्रेक होऊन आपल्याला कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. इथे येते आणि इथे एखादं बेरिश फॉर्मेशन क्रिएट करतो ना पुन्हा, तर मग आपण
बेरिश ट्रेडच प्लॅन करणार आहोत. टार्गेट पुन्हा सेम असणार आहे. थोडं कन्फ्युजिंग आहे, पुन्हा एकदा पहा, कारण का 620 उद्या खूप महत्त्वाची लेवल ठरणार आहे. कशा पद्धतीने ब्रेक होते, म्हणजे जरी इथे सस्टेन करून इकडे ब्रेक झालं 620च्या वरती आपण कॉलची पोझिशन घेणार आहोत. मग उद्यासाठी जी आपली महत्त्वाची लेवल आहे, मेक और ब्रेक लेवल ज्याला आपण म्हणतो, ती 620 असणार आहे. जर कदाचित उद्या फ्लॅट ओपनिंग होऊन सुद्धा, म्हणजे यानंतर सुद्धा फ्लॅट ओपनिंग होतं आहे, तर काय करायचं आहे, 680 जर ब्रेक होते, मार्केट फ्लॅटच ओपन होतं आहे, शक्यता कमी आहे, परंतु जर झालंच तर 680 ब्रेक होताना 680ची वाट पाहिजे आहे. मग 680 ब्रेक होताना तुम्ही पुढच्या पोझिशनमध्ये बसू शकता. क्वांटिटी थोडा कमी ठेवा, बाकी क्वांटिटी 620 ब्रेक झाल्याच्या नंतर ॲड करायच्या, किंवा फ्लॅट ओपनिंग नंतर मग इथे सस्टेन करतं आहे, नवीन ब्रेकआउट करतो आहे, तर बाईंगची पोझिशन क्रिएट करायची. टार्गेट पुन्हा तेच 730 775 आणि वरती 830 875 या टार्गेटसाठी आपण बाईंग पोझिशन क्रिएट करणार आहे. उद्यासाठी थोडं लक्ष ठेवायचे. थोडं डिफिकल्ट ट्रेड उद्यासाठी असू शकतो, कारण का बरेच दिवसापासून आपण पाहतोय की आपलं मार्केट शक्यतो ग्लोबल मार्केटला फॉलो करत नाही आहे. जरी मोठा गॅपडाऊन तिकडे झाला ना, तरी आपण गॅपडाऊन होतोय आणि पुन्हा आहे त्या लेवलला येण्याचा प्रयत्न करतोय. आता बँक निफ्टीमध्ये हे कालचं कामकाज जे आहे ना, ते इंटरेस्टिंग झालेलं आहे. कालची जी एक्सपायरी होती, जर तुम्ही पाहिलं इथे दिसत असेल तुम्हाला हा लो आणि त्यानंतर रिकवर, पण 15 मिनिटाची कॅन्डल पाहिली ना, अगदी जिथे ओपनिंग होतं तिथेच क्लोजिंग, आणि त्यानंतर इथे सुद्धा 2 वाजेपर्यंत काहीच होताना पाहायला मिळतं. ही जी मुवमेंट आहे ना, इथे आपल्याला चांगले रिटर्न पाहायला मिळाले असतील. हिरो झिरोचे जे ट्रेड आहेत अगदी 15-20ला भेटून ते 40-50 म्हणजे 3 ते 4 पट अगदी होताना पाहायला मिळाले. का? कारण का मार्केटने 4 ते 5 वेळा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वेळा ट्राय केलेलं होतं 48 940 ते 960 हा जो झोन आहे ना 20 पॉईंटचा, तो ब्रेक करण्यासाठी. आणि ही एक कालची पिवट लेवल होती. जर ही लेवल ब्रेक झाली ना, एक स्ट्रॉंग कॅन्डल उभी राहिली, या कॅन्डलमध्ये तुमचे एक्सपेरिमेंट ऑप्शन चांगले वाढताना पाहायला मिळालेले असणार आहे. बाकी दिवसभरामध्ये जास्त काही पाहायला मिळालेलं नाही आहे, ना निफ्टीमध्ये ना बँक निफ्टीमध्ये. जरी तुम्हाला आता वाटत असेल की इथे बाय केला इथे सेल केला, तर तसं होत नाही. जरी ही कॅन्डल पाहिली तुम्ही, हे हॅमर बनली, ही ब्रेक झाल्याच्या नंतर बाईंग करता करता इथपर्यंत गेले आणि हाती फक्त एवढेच पॉईंट मिळाले आहेत, आणि पुन्हा जे इरोजन आहे ते एक्सपायरीला त्या पद्धतीने. आता उद्या इथे कसं कामकाज करू शकतो, तर इथे सुद्धा जोपर्यंत तुम्ही 48,500च्या वरती आहात, लक्षात घ्या 48,500च्या वरती, खरं तर 48,200 आहे, परंतु एक ट्रेड आपल्याला मिळवण्यासाठी 48,500च्या वरती जोपर्यंत आहोत ना, तोपर्यंत आपण बाईंगचीच संधी शोधणार आहोत. जर उद्या इथेही गॅपडाऊन होते ना, तर 48,600 ते 48,550 हा जो 50 पॉईंटचा झोन आहे, आणि 500 म्हणजे 100 पॉईंटचाच पकडून जरा, हा 100 पॉईंटचा झोन खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मग तिथे निफ्टीमध्ये जसं 620 आहे, तसं इथे हा झोन असणार आहे. हा आपल्यासाठी मेक और ब्रेक असणार आहे. म्हणजे याच्या वरती आलो तर आपल्याला बाईंग पोझिशन क्रिएट करायची, याच्या खाली जर सरकलो तर आपल्याला एक सेलिंग पोझिशन क्रिएट करायची, ज्याचं टार्गेट आहे 48,200 आणि अगदी 48,000 ही सायकोलॉजिकल लेवल. जर जास्तच काही खराब आलं तर मग 47,800चा विचार करू शकतो. शक्यता आवश्यकता पडणार नाही असं वाटते, पण जर पडली तर 47,800 ही फायनल लेवल आपली उद्यासाठी डाऊन साईडला असू शकते. जर मार्केट तेवढं मोठं गॅपडाऊन न होता खाली येण्याचा प्रयत्न करते, तर ही एक लेवल महत्त्वाची ठरू शकते. ती लेवल आहे 48,700, म्हणजे फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅपडाऊन होते, तर इथे एखादा डबल बॉटम असेल किंवा हॅमर कॅन्डल बनवते किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन क्रिएट करते ना, तर इथे तुम्ही बाईंगची संधी शोधू शकता. 30 ते 35 पॉईंट हा आपला स्टॉप लॉस असला पाहिजे. हे स्टॉप लॉस स्पॉटवरती त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. आणि मग टार्गेट जरी तुमच्या लक्षात आले नाही, तरी 1:2 1:3 हे टार्गेट लक्षात ठेवायचं आहे. आता अपसाईडची लेवल कोणती महत्त्वाची आहे, तर लेवल महत्त्वाची आहे 49,040 ते 49,075. ही लेवल का महत्त्वाची सांगतो, जर तुम्ही ऑप्शन चेन पाहिलीत तर 49,000वरती हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे, आणि तोही मंथली एक्सपायरीचा आहे. त्यामुळे जर कोणत्याही कंडिशनमध्ये 39,040 आणि 39,075 या झोनच्या वरती मार्केट सस्टेन करत आहे, किंवा अगदी 39,040च्या वरती सुद्धा 15-20 मिनिट मार्केट सस्टेन करते ना, तर एक खतरनाक शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण अजून मंथली एक्सपायरीला वेळ आहे. आणि मग हे शॉर्ट कवरिंग ज्यावेळेस होईल ना, त्यावेळेस आपल्याला अगदी 49,300 आणि 49,500 पर्यंतचा प्रवाससुद्धा पाहायला मिळू शकतो. पण उद्या आता ज्या पद्धतीचं गॅपडाऊन दिसतंय, जर तसं झालं तर शक्यता उद्या आपल्याला याची कमी दिसत आहे. मग कदाचित तो रेजिस्टन्स अजूनच स्ट्रॉंग होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या तरी याच्या वरच्या लेवलची आपण चर्चा करत नाही आहे. जर झालं तर तुमच्या हाती या लेवल असणार आहेत 49,300 आणि 500, पण याची शक्यता थोडी कमी दिसते. जर काही वाटलंच तर लाईव्ह मार्केटमध्ये आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे अपडेट केलं जाईल. तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर माझे मार्केट या नावाने आपलं चॅनल आहे, तुम्ही जाऊन जॉईन करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक असेल. आता उद्या जास्त महत्त्वाचं किंवा जी एक्सपायरी आहे ना, ते आहे सेन्सेक्स. जे निफ्टीमध्ये आहे तेच तुम्हाला सेन्सेक्समध्ये काही प्रमाणामध्ये उद्या पाहायला मिळू शकतं. जसं कामकाज आपल्याला निफ्टीमध्ये होतं आहे, तसंच सेन्सेक्समध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मग इथे सगळ्यात महत्त्वाची लेवल जी येते ना, ती आहे 74,700 किंवा 74,800. हा जो झोन आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. इथपर्यंत 74,800 ते 74,920 याच्या खाली इथे काही करू नका, इथे सोडून द्या. जरी ट्रेड डाऊन साईडला बनत असलं तरी सोडून द्या. जर 74,800 ब्रेक होते ना, तर डेफिनेटली एक तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता, ज्याचं पहिलं टार्गेट हे 74,600
74,400 आणि अगदी 74,200पर्यंत. मी 200 पॉईंट सांगितलेले आहेत मुद्दामून. लाईव्ह मार्केटमध्ये काही चेंजेस असतील तर अपडेट केले जातील, परंतु राऊंड फिगरनं जसं तुम्ही जे काही सपोर्ट रेजिस्टन्स आहे त्यानुसार ट्रेड प्लॅन करायचा आहे. अपसाईडचे जे ट्रेड प्लॅन होत आहेत ना ते 75-100 ब्रेक झाल्याशिवाय आपल्याला ट्राय करायचे नाही. एक्सपायरी ट्रेड आहे त्या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करू शकता. फक्त लेवल लक्षात ठेवा, वरती 75,100 आहे आणि खाली 74,800. जास्त सेफ ट्रेड करायचं असेल तर 74,700. याच्या खाली 400 ते 500 पॉईंटचा डाऊनफॉल आपल्याला फॉल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि जर ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, इतर मराठी लोकांबरोबरही शेअर करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.